गणपत सर सोबत आहे. नाही नाही म्हणजे गुजरातची बॉर्डर का? घाबरत नाही, फक्त स्लिप होईल एवढीच गाडी. सरांनी मला इकडे सातपुडा दाखवाय आणलाय. यांचा भाग आहे म्हणजे कोणतं सर? अक्कलकुवा ना? अक्कलकुवा तालुका. तुम्हाला महिला दिसेल इथे, ती पाणी भरताय नदीचे. आणि हे पर्वतरांग. सर सोबत इकडे सातपुडा एक्सप्लोर करायला या भागातलेच आहे, त्यामुळे एवढा जे मला वाटत नाही आतापर्यंत युट्यूबला हा भाग आला असेल. आणि सर्वात इंटरनल भाग मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता वेळ खूप झालाय, त्या भागात मी जाऊ शकत नाही, पण याही भागात लोक शेती करतात. मी तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ही आहे शेती सातपुड्याची, आणि हा इंडियामध्ये बसलेला भारत आहे. तर म्हणजे खतरनाक परिस्थिती तुम्ही जर पाहा असाल तर एक्स्ट्रीम आहे. तर काहीतरी शासनाने इकडे आता पहा, ती महिला इथून मी पाणी नदीहून पाणी नेत आहे. इथून ना पाण्याची व्यवस्था ना लाईनची व्यवस्था, नथिंग. फक्त इथं नॅचरल स्रोत आहे आणि तेच सारे काही. आणि रस्ता असा काय मास्तर. तिकडे समोर जाणार होतो पण शक्य नाही, कारण अंधार होत आहे. नंतर गाडी वगैरे पंक्चर वगैरे होऊ शकते, म्हणून आपण आता निघालोय होरापळीच्या दिशेनं. आता जवळपास 2-3 तास लागतील. आपण निघूया होरापळी. आता निघूया तिकडे. उतरलोय आपण इथं. इकडे पहा, इथून शेतीसाठी पाणी नेलंय. तर आपण मी तो उतरलो. आरामशीर घ्या. पण बसा ना, निघते ना. इकडून आलो का? पण इकडून आलो. इकडे जातोय पाहुण्याच्या इकडे. चला पाहूया. अंधार होईल सर पण. हे का? अच्छा. जायला इकडे असेच रस्ते आहे, कधी स्लिप होईल काही सांगता येत नाही. चला तरी पण जाऊया. वरून पाऊस सुरू आहे आणि इकडे दरी पहा, आणि हे शेती. पाऊस थोडा सुरू झालाय आणि आम्ही चाललोय इकडे. अंधार पडून जाईल. हा, गुबारा घाट. बर चला, आपण चालूय गुबारा घाट. चला तर निघूया गुबारा घाटात. इकडे कधी स्लिप होईल पाय काही सांगता येत नाही. ते तिकडे कसं दिसतंय पाय. गुबारा घाट का म्हणतात ते मला माहित नाही. काऊन म्हणते ना गुबारा घाट इकडे? गुबारा म्हणजे काय? फुगा? मला माहित नाही. गुबारा म्हणजे काहीतरी काय बलून काय इकडे या घाटात? असं बलून. आपल्याला किती दूर जावं लागेल सर? बापरे, 10 मिनिट जावं लागेल जास्त. जो अर्धा 1 तास लागते. अंधार होऊन जात आपण. असं गुबारा घाट पाहायला बहुतेक शेती करून येत आहे. याच्या आधी आले होते का तुम्ही इथे? म्हणजे याच्या खाली गाव आहे का? अरे हे धबधबा. अरे यार, अच्छा अच्छा, हा धबधबा दिसतोय. मला बोलवलं मी. अच्छा, केवढी गुबारा घाट. हा, किती वरून धबधबा पडतोय. गुजरातचे पर्यटक येतात का सर इकडे? महाराष्ट्र.
गुजरातचे लोक येत असतील ना? हो येत. जर कधी तुम्हाला सातपुडा एक्सप्लोअर करायचा असेल तर गुबारघाटला नक्की भेट द्या. अक्कलकुब्यामध्ये हे आहे. कोणत्या एरिया? अक्कलकुवा तालुका धडगाव गाव. अच्छा, धडगावच्या बाजूला. अक्कलकुवा. अच्छा, अक्कलकुवा तालुका केवडी गाव. केवडी गावाजवळ हा धबधबा येतो. केवडी गावात. अच्छा, केवडी गव्हाण का? अच्छा. केवडी गाव. खऱ्या अर्थानं तुम्हाला जर एक्सप्लोअर करायचं असेल इंडिया किंवा सातपुडा म्हणता येईल किंवा ट्रॅव्हल बेल्ट, सुंदर निसर्गरम्य असा सातपुडा. असं वाटतं का इथंच कुठेतरी राहावं, कुठेतरी शासनाने इकडे लक्ष दिलं पाहिजे आणि इकडे पर्यटनाला चालणार. पुढे या पुढे या. गणपत सरनं गुबारघाट दाखवलाय. कधी पाहण्याची संधी भेटत नव्हती पण खूप इंटरनल चालावं लागलं. आता चालूया आपण गावाकडे परत एकदा. सानिध्यात जेव्हा आपण चालतो तेव्हा एवढं स्लिपी आहे, एक पाय जर घसरला तर काम खतम. पण हा निसर्ग सौंदर्य पाहून कसं आल्हादायक वातावरण वाटतं. जवळपास 5:30-6 वाजलेत. तर निघूया. थकून गेलोय पण थकवा निसर्गामुळे फार तो जाणवतही नाही. लाईक हेवन. म्हणजे जर सातपुड्याचा स्वर्ग जर पाहायचा असेल तर नक्की भेट द्या गुबारघाटला. थकलोय, चला. जाताना काही नाही वाटलं पण चढताना खूप थकवा जाणवत आहे. पण विशेष तुम्हाला दाखवतो समोर शेती कशी आहे. एवढ्या पहाडात जिथं चालवत नाही तिथं शेती आहे. या भागात जिथं दम फसफस लागतोय तिथं आमची भिल्ल आदिवासी बांधव शेती करतायत आणि तिथे विहीर दिसत असेल. नेक्स्ट टाइम जर आलो, गणपत सर बोलतात का जास्त आपण जास्तीत धबधबे दाखवण्याचा प्रयत्न करू या भागात. हे लोक हे गुरुरोज चालतायत. आम्ही निघलोय. चला, निघायचं का सर? हो, खूपच थकलोय. चालून चला. सरच्या मेवण्याच्या इथे थांबलोय. थोडं पाणी वगैरे पिऊया आणि निघूया. पारंपरिक घर आहे सरचे. मेवणे इथं राहतात आणि सर्व बांबूचं आहे. अगदी साधं सुद्धा. फ्लोअर दिसेल तुम्हाला पूर्ण मातीचा आणि इकडे किचन आणि राहणं वगैरे, इकडे छोटंसं दुकान. तर अगदी साधी राहणी वगैरे या भागाचं भिल्ल लोकांचं कल्चर. सरच्या इकडे पाणी वगैरे घेतलं आणि आता आपण निघूया होरापळ्या. चला, तर पाऊस सुरू झालाय. मंडळी जमली होती तिथे थांबलो होतो आपण. चला निघूया. ना जाता ठीक आहे ना. मी माझी सासू ती आहे शिक्षक माझ्या मेवण्याची. ठीक आहे. आता आम्ही आलो वरपळी. सातपुड्याच्या पायथ्याचे एक गाव आहे, तिथे आलोय आता वरपळीला. आता निघूया आपण होरापळी. मंदिर नाही उघडा होता. रस्ता खराब आहे म्हणून मी उतरलोय. रस्ता एवढा खराब आहे का 2 व्हीलरनं चालणं शक्य नाही म्हणून उतरलोय. चला तर. रस्ते आहेत. रस्ते किती स्लिप आहे, स्लिप होऊ शकते म्हणून आम्ही इथं उतरलो. थोड्या वेळात अंधार पडेल. चला निघूया.